Good morning, everybody. Today we are going to learn direct speech and indirect speech. So we first know the meaning of direct speech and indirect speech. तर आपण डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, तर आपण बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे म्हणजे जसं आपण बोलतो तसे शब्द व्यक्त करणाऱ्याच्या वाक्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल बघा. ही सेड टू हिम आय एम गोइंग टू पुणे. और वी कॉल्ड ॲज ही सेड टू हिम आय एम गोइंग टू पुणे. म्हणजे जे आहे ते वाक्य ज्या वेळेस आपण डायरेक्ट स्पीच करत असतो त्यावेळेस जो बोलणारा व्यक्ती आहे त्याचे शब्द जसेच्या तसे व्यक्त केले जातात आणि त्या व्यक्त करणाऱ्या आपण काय म्हणू शकतो, प्रत्यक्ष कथन. आपण डायरेक्ट स्पीचला काय म्हणतो, तर प्रत्यक्ष कथन म्हणतो. आता प्रत्यक्ष कथनामध्ये आहे ते वाक्य आहे त्या परिस्थितीत सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल, ही सेड टू हिम आय एम गोइंग टू पुणे. आता इनडायरेक्ट स्पीच तर अप्रत्यक्ष कथन. बघा, अप्रत्यक्ष कथनामध्ये जे बोलणाऱ्याचे शब्द आहेत तसे जसेच्या तसे व्यक्त न करता दुसऱ्याच व्यक्तीच्या शब्दात व्यक्त करणाऱ्या शब्दाला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. समजा की एखादा व्यक्ती उपस्थित नसेल आणि त्या व्यक्तीबद्दल दोघं जण बोलत असतील की त्याने जे वाक्य सांगितलेलं आहे तर त्याला काय म्हणू शकतो आपण, इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन. आणि प्रत्यक्ष कथन म्हणजे सहसा दोघांच्या व्यक्तीमध्ये जशीच्या तशी वाक्य रचना असते, स्पीच असतं, त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, ही टोल्ड हिम दॅट ही वॉज गोइंग टू पुणे. आता ही सेड टू हिम, तो त्याला काय म्हणतो, आय एम गोइंग टू पुणे, मी उद्या पुण्याला जात आहे. आणि ही टोल्ड हिम दॅट, बघा, ही टोल्ड हिम दॅट ही वॉज गोइंग टू पुणे, ही सेड टू हिम. तर रिपोर्टर म्हणजे काय, की बोलणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो ॲज अ रिपोर्ट देतो. तो काय करत आहे, रिपोर्ट देत आहे. बोलणारा व्यक्ती जो आहे तो माहिती देत आहे, रिपोर्ट देत आहे, त्यामुळे आपण रिपोर्टर म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो ही कोण आहे, रिपोर्टर आहे. आणि लिस्नर, आता ऐकणारा व्यक्ती जो असतो आपण त्याला काय म्हणू शकतो, ॲज अ लिस्नर. फॉर एक्झाम्पल ॲज अ शी. आता रिपोर्टिंग वर्ब जे वापरले जातात तर प्रत्येक आज्ञार्थी वाक्य, आता आपल्याला माहिती आहे की वाक्याचे जे प्रकार आहेत, टाईप ऑफ सेंटेन्सेस, असर्टिव्ह सेंटेन्स असेल, निगेटिव्ह सेंटेन्स असेल, विधानार्थी असेल, नकारार्थी असेल, आणि त्याच्यामध्ये मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल. तर हे जे सेंटेन्सचे टाईप आहेत तर त्या प्रत्येक टाईपचे जे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होताना काही रूल्स असतात, स्ट्रक्चर्स असतात आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काय होत असतात, बदल होत असतात. आता एक्झाम्पल्स बघा याच्यामध्ये दिलेलं आहे. आता रिपोर्टर हे आपण पाहिलं, रिपोर्टर म्हणजे काय, जो व्यक्ती किंवा बोलणाऱ्या व्यक्तीला आपण रिपोर्टर म्हणू शकतो. आणि लिस्नर म्हणजे कोण ऐकत आहे त्या व्यक्तीला आपण लिस्नर म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल ॲज अ शी. आता रिपोर्टिंग वर्ब म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द व्यक्त करण्यासाठी आपण ज्या क्रियापदाचा, बघा, बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द व्यक्त करण्यासाठी आपण ज्या क्रियापदाचा वापर करतो त्या क्रियापदाला आपण रिपोर्टिंग वर्ब असे म्हणू शकतो. आता एक्झाम्पल बघा, सेड टू. तर रिपोर्टेड स्पीच जे आहे त्या अवतरण चिन्हातील वाक्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल ॲज अ आय एम गोइंग टू पुणे नाव. आय एम गोइंग टू पुणे नाव. तर हे रिपोर्टर स्पीच आहे. म्हणजेच काय, की अवतरण चिन्हामधलं जे वाक्य आहे त्या अवतरण चिन्हातल्या तेवढ्या वाक्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणू शकतो. बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं की बाबा रिपोर्टेड स्पीच कुठल्या वाक्याला म्हणलं जातं, तर जे अवतरण चिन्हामध्ये वाक्य असतं त्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही सेड टू हिम आय एम गोइंग टू पुणे नाव. आता याच्यामध्ये रिपोर्टेड स्पीच कुठलं आहे, अवतरण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये कुठलं वाक्य आहे, तर आय एम गोइंग टू पुणे नाव. आता सहाय्यकारी क्रियापदे आपण टेन्समध्ये पाहिलेले आहेत. सहाय्यकारी क्रियापदे टू बीची जी रूपं असतात. फॉर एक्झाम्पल, टू बीची रूपं कुठली आहेत, एम इज आर. एम इज आर
वॉज वेअर अँड टू हॅवची रूपं कुठली आहेत तर हॅव, हॅज, हॅड ही टू हॅवची रूपं आहेत. आणि त्याचप्रमाणे इतरसुद्धा एकूण मिळून किती इंग्रजीत तर 24 सहाय्यकारी क्रियापदे आहेत. तर ती सहाय्यकारी क्रियापदे आपल्याला माहीत पाहिजे. कारण का सेंटेन्समध्ये वाक्यामध्ये ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद येतं, टू बीचं रूप येतं, त्यावेळेस हेल्पिंग आपण म्हणू शकतो ॲज अ हेल्पिंग वर्ब. सहाय्यकारी क्रियापदाला हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणलं जातं. बऱ्याचदा क्वेश्चन्स जे असतात फॉर एक्झाम्पल एखादं सेंटेन्स दिलं जातं आणि त्याच्यामध्ये ते वाक्य विचारलं जातं, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जातो. फॉर एक्झाम्पल यूज द हेल्पिंग वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. त्यावेळेस आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणजे काय तर हे माहीत असलं पाहिजे. तर हेल्पिंग वर्ब म्हणजे ते क्रियापदाला सहाय्य करतं म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब म्हणलं जातं. आता बघा डू, डज, डीड. डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, शल, शुड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, यूज टू, और नीड, डेअर. तर ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत, हेल्पिंग वर्ब आहेत, ती आपली तोंडपाठच असली पाहिजे, त्याला पर्याय नाही. कारण का नेहमी बघा इन प्रेझेंट टेन्स वी सी एम, इज, आर. व बघा प्रेझेंट टेन्समध्ये कुठली हेल्पिंग वर्ब येतात तर एम, इज, आर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस मेन व्हर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट करता प्लस बघा सहाय्यकारी क्रियापद कुठले एम, इज, आर प्लस मेन व्हर्बला ING प्रत्यय प्लस कर्म. तर अशा प्रकारे वाक्यरचना असते. त्यामुळे प्रत्येक जे हेल्पिंग वर्ब आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. आपण ऑक्झिलरी वर्ब पाहिलेले आहेत. आता पर्सनल प्रोनाउन्स बघा, पर्सनल प्रोनाउन्समध्ये जी पुरुषवाचक सर्वनामी व्यक्त आहेत, व्यक्ती बोलत असताना बघा व्यक्ती बोलत असताना जी सर्वनामे आपण वापरतो त्या सर्वनामांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणू शकतो. बघा पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय की एखाद्या व्यक्ती बोलत असताना जी व्यक्ती सर्वनामे वापरतो, आता त्या सर्वनामांना आपण फॉर एक्झाम्पल बघा आता पर्सनल प्रोनाउन कुठले कुठले असू शकतात, पुरुषवाचक जी सर्वनामे असतात. तर व्यक्ती बोलत असताना जी सर्वनामे वापरतो म्हणजेच त्या सर्वनामांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो. आता एक्झाम्पल बघू शकतो तर फर्स्ट पर्सन प्रोनाउन बघा, फर्स्ट पर्सन प्रोनाउन तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. कारण का बऱ्याचदा आपल्याला जे फर्स्ट पर्सन प्रोनाउन कुठले आहेत त्याच्यामध्ये जर व्यक्ती स्वतः बोलत असताना बघा फॉर एक्झाम्पल बघा व्यक्ती स्वतः बोलत असताना स्वतःविषयी जी माहिती किंवा जी सर्वनामे वापरतो त्या सर्वनामांना आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणू शकतो. बघा प्रथमवाचक सर्वनाम कुठले कुठले आहेत तर आय, मी, माइन, मी, माय, वी, अस, अवर, अवर्स. बघा अजून एकदा मी तुम्हाला सांगते फर्स्ट पर्सनल प्रोनाउन तर आय, मी, माय, माइन, वी, अस, अवर, अवर्स. सेकंड पर्सनल प्रोनाउन्स तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता एक्झाम्पल्स द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कुठले कुठले आहेत तर त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीविषयी जी सर्वनामे आपण किंवा म्हणू शकतो आपण जो आपले शब्द ऐकणारा व्यक्ती आहे त्या ऐकणाऱ्या व्यक्तीविषयी आपण जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता बघा यू, यू आपण त्याच्यामध्ये तू, तुम्ही, युवर, युवर्स, यू, यू, युवर, युवर्स एक्झाम्पल. तर हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आता आपण थर्ड पाहू शकतो थर्ड पर्सन प्रोनाउन पर्सनल प्रोनाउन्स तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता जो ऐकतही नाही व बोलतही नाही बघा एखादा व्यक्ती म्हणजे तिथं अस्तित्वात आहे का तो व्यक्ती नाही, जो व्यक्ती ऐकतही नाही व बोलतही नाही तर ज्याच्याविषयी बोलले जाते म्हणजे तो व्यक्ती तिथं अस्तित्वात नाही पण त्याच्याविषयी बोलले जाते
त्यांच्याविषयी जी सर्वनामे वापरली जातात. फॉर एक्झाम्पल तो, ती, ते, त्या किंवा त्याला, ही जी सर्वनामे वापरली जातात. फॉर एक्झाम्पल ही, हिम, हीज, हिज. बघा, ही, हिम, हीज, हिज, शी, हर, हर, हर्स, इट, इट्स, दे, देम, देअर, देअर्स. आता याच्यामध्ये एकवचन आणि अनेकवचन आपण म्हणू शकतो ॲज अ सिंग्युलर अँड प्लुरल. म्हणजे सिंग्युलर फर्स्ट पर्सनल प्रोनाऊन, प्लुरल फर्स्ट पर्सन प्रोनाऊन. तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहेत, डिफरन्सेस आहेत आणि प्रत्येक वाक्यानुसार त्याच्यामध्ये बदल केला जातो. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये बघा, कर्ता जर आय असेल तर कर्म त्याचं काय होईल, मी, आणि ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊन काय होईल त्याचा, ॲज अ माय. बघा, मी, मला, माझा. आणि आपण पॉझिटिव्ह प्रोनाऊन कुठलं येईल तर त्याचं माईन, माईन, माझी, एखादी वस्तू आपल्याला असं सांगायचं असेल. आणि एकवचन झालं, हे सिंग्युलर फर्स्ट पर्सन प्रोनाऊन झालं आय. वी जे आहे ते अनेक वचन, म्हणजे एक व्यक्ती आहे का, नाही. त्याच्यामध्ये काय आले, आम्ही, याचा अर्थ काय, सर्वजण आलो. आता वी जर असेल तर सब्जेक्टमध्ये वी असणार आणि ऑब्जेक्टमध्ये काय असणार, ते अस येणार. त्याचा ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊन अवर येणार आणि पॉझेसिव्ह प्रोनाऊन आपण अवर्स लिहू शकतो. तर हा जो चार्ट आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. कारण का, बऱ्याचदा आपल्याला कुठला प्रोनाऊन आहे, तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, ह्याच गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे तो चार्ट जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. आणि बऱ्याचदा लेक्चर ज्यावेळेस तुम्ही ऐकत असतात त्यावेळेस तुम्हाला इथं दिलेले जे नियम आहे, रूल्स आहे, तुम्ही नोट डाऊन करा. का तर 100% ज्याप्रमाणे टेन्सवरती क्वेश्चन्स असतो, चेंज द व्हॉइसवरती क्वेश्चन असतो, आर्टिकल्सवरती क्वेश्चन असतो, त्याचप्रमाणे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरती 100% तुमच्या एक्झामला, कुठलीही एक्झाम घ्या त्याच्यावरती हा क्वेश्चन नेहमी असतो. आणि नेमकं काय होतं आपल्याला, बघा आपण ॲड अ क्वेश्चन टॅग पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये कर्त्यामध्ये बदल होत नाही, फक्त लास्टला आय असेल तर आयच येतं आणि क्वेश्चन मार्क येतो. पण चेंज द व्हॉइसमध्ये आयचा बदल होतो आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा आयचा बदल होतो. त्यामुळे जो मी तुम्हाला टेन्सचा व्हिडिओ पाठवलेला आहे तो पहिल्यांदा पहा. कारण का, तर तो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं काय आहे, बेस आहे. जर आपल्याला टेन्सचा जो बेस कळलं, स्ट्रक्चर कळलं, तर त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात. मग त्यामध्ये चेंज द व्हॉइससुद्धा करता येईल आणि ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइससुद्धा करता येईल आणि डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच किंवा इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीचसुद्धा आपल्याला करता येईल. तर एकवचनामध्ये आय आहे, अनेक वचनामध्ये वी असेल, सिंग्युलर आणि प्लुरल. यू, ही, शी, इट तृतीय पुरुषी एकवचन आपण म्हणू शकतो. आणि दे हे जे आहे तृतीय पुरुषी अनेक वचन. बघा नेक्स्ट बघा, आता पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर नामापूर्वी करतात. बघा, जे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्स आहेत त्याचा वापर कशापूर्वी करतात, नाऊनपूर्वी करतात. नाऊन. आता बघा, दिस इज माय पेन. बघा, दिस इज माय पेन. तो पेन कुणाचा आहे, तो पेन माझा आहे. पेन काय आहे, हे नाऊन आहे आणि नावाच्या अगोदर माय हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. आता पॉझेसिव्ह प्रोनाऊन तर नेहमी कशाच्या नंतर, बघा पॉझेसिव्ह प्रोनाऊन जे आहे, पॉझेसिव्ह प्रोनाऊनच्या नंतर नाम वापरत नाहीत. आणि वरती काय बघितलेलं आहे आपण, पॉझेसिव्ह जर ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर नाम वापरलं जातं. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन वापरलं जातं, पण पॉझेसिव्ह प्रोनाऊन नंतर नाम वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, दिस पेन इज माईन. दिस पेन इज माईन. आणि वरचं सेंटेन्स कसं आहे, दिस इज माय पेन. दिस इज माय पेन. तर पहिल्या सेंटेन्समध्ये पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन वापरलेलं आहे आणि सेकंड सेंटेन्समध्ये पॉझेसिव्ह प्रोनाऊन नंतर नाऊन वापरलेलं नाही. आता वाक्याचे 4 प्रकार आहेत, टाईप ऑफ सेंटेन्सेस. तर पहिला आहे असर्टिव्ह सेंटेन्स, सेकंड आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स,
बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा प्रकार पडतात, व्हर्बल क्वेश्चन्स अँड WH क्वेश्चन. बऱ्याचदा तुम्हाला क्वेश्चन असतो बघा, WH क्वेश्चन करा किंवा रेटॉरिकल क्वेश्चन करा, तर ते क्वेश्चन्स येत नाही. तर ते क्वेश्चन बनवण्यासाठी जे हे स्ट्रक्चर आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता. थर्ड, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस अँड फोर्थ, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. बघा, थर्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड फोर्थ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता ज्यावेळेस आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पाहतो त्यावेळेस आपल्याला जे सेंटेन्सचे जे टाईप्स आहेत ते सुद्धा पाहावे लागतात. त्यामुळे याच्यामध्ये दोन्ही भाग येतात आणि एका लेक्चरमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे ते कवर होत नाही. असर्टिव्ह सेंटेन्स फॉर एक्झाम्पल, तर असर्टिव्ह सेंटेन्सचं वाक्य कसं असतं म्हणजे नेमकं बघा, फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की विच टाईप ऑफ द सेंटेन्सेस. तर असर्टिव्ह सेंटेन्सचा अर्थ जर आपल्याला माहीत नसेल, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये विधान केलेलं असतं, ते वाक्य विधान दर्शवतं, त्यामुळे त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. आणि विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला नेहमी कर्ता असतो व शेवटी पूर्णविराम असतो. बघा, विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं, असर्टिव्ह सेंटेन्सेस कसं ओळखायचं, तर विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला नेहमी सब्जेक्ट असतो, आपण त्याला मराठीमध्ये कर्ता म्हणू शकतो, व शेवटी पूर्णविराम असतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये सुरुवात कर्त्याने आहे आणि शेवट जो आहे तो पूर्णविरामाने आहे, याचा अर्थ ते काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आता स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस, बघा अजून प्लस कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे फुल स्टॉप. तर हे स्ट्रक्चर हे आहे ते असर्टिव्ह सेंटेन्सेसचं आहे. आता सब्जेक्ट कर्ता प्लस क्रियापद प्लस ऑब्जेक्ट कर्म. बघा, कर्ता प्लस क्रियापद प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल आपण पाहू शकतो, आय एम प्लेईंग क्रिकेट. आय काय आहे, सब्जेक्ट आहे. एम प्लेईंग, प्ले आहे ते मेन व्हर्ब आहे. एम जे आहे ते सहाय्यकारी क्रियापद आहे, क्रिकेट. आता बऱ्याचदा आपल्याला जे सेंटेन्स टेन्स झालेले आहे, तर आय एम प्लेईंग क्रिकेट हे टेन्स कुठल्या टेन्समधलं आहे, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हे वाक्य जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सेकंड आहे, ही वॉज नॉट आस्किंग द टीचर. ही वॉज नॉट आस्किंग द टीचर. अँड थर्ड आहे, दे कॉल्ड द पुलिस. दे कॉल्ड द पुलिस. थर्ड जे आहे ते सिम्पल आपण म्हणू शकतो ॲज अ सिम्पल पास्ट टेन्स आहे, दे कॉल्ड द पुलिस. आणि सेकंड जे आहे ते पास्ट कंटिन्युअस पण निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर हे झाले असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला थोडक्यात इथं ओळख दिलेली आहे की असर्टिव्ह सेंटेन्स कसं असतं. तर असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला नेहमी सब्जेक्ट असतो आणि लास्टमध्ये फुल स्टॉप असतो. सेकंड, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बघा, स्पेलिंग काय आहे इंटरोगेटिव्हचं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे जे स्पेलिंग असतात मिस्टेक होतात, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला एखाद्या शब्दाचं स्पेलिंग लक्षात राहत नसतं त्यावेळेस आपण काय करायचे, त्याचे 2 ब्रॅकेटमध्ये किंवा 2 बॉक्स 3 म्हणजे ॲज पॉसिबल यू. फॉर एक्झाम्पल इंटरोगेटिव्ह अशा तऱ्हेने लक्षात राहिल्यानंतर ते लक्षात राहतं. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स याचा अर्थ काय की प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार आहेत. बघा, कुठला आहे, फर्स्ट आहे व्हर्बल क्वेश्चन, म्हणजेच आपण म्हणू शकतो यस नो टाईप क्वेश्चन. ज्या क्वेश्चनचा ॲन्सर यस किंवा नोमध्ये ॲन्सर येतं, उत्तर येतं, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणू शकतो. आणि व्हर्बल क्वेश्चन्समध्ये नेहमी सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते. आणि सेकंड आहे WH क्वेश्चन. बघा, फर्स्ट आहे व्हर्बल क्वेश्चन, सेकंड आहे WH क्वेश्चन. आता व्हर्बल क्वेश्चनमध्ये जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत, बघा जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत आपल्याला, तर डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, यूज्ड टू, नीड, डेअर. तर यापैकी आपण यापैकी
कोणत्याही शब्दाने जर सुरू होत असेल प्रश्न तर त्याला आपण काय म्हणू शकतो, व्हर्बल क्वेश्चन म्हणू शकतो म्हणतो. आता एक्झाम्पल बघा, व्हर्बल क्वेश्चन HV प्लस S प्लस MV प्लस अदर वर्ड्स. आता HV म्हणजे काय तर आपण पाहिलेलं आहे, HV याचा अर्थ हेल्पिंग व्हर्ब. HV याचा अर्थ काय आहे, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट करता प्लस मुख्य क्रियापद मेन वर्ब प्लस अदर वर्ड्स, म्हणजे जे इतर शब्द आहेत ते. आता बऱ्याचदा आपल्याला ज्यावेळेस व्हर्बल क्वेश्चन एखादं सेंटेन्स दिलं जातं आणि त्याचं व्हर्बल क्वेश्चन तयार करा, तर त्यावेळेस आपल्याला हे स्ट्रक्चर माहीत आहे असायला हवं. तर HV जे हेल्पिंग वर्ब प्लस करता प्लस मेन वर्ब अँड अदर वर्ड. फॉर एक्झाम्पल, Am I playing cricket? For example, am I playing cricket? And answer yes or no. Was he not asking the teacher? Second, was he not asking the teacher? Third, did they call the police? Did they call the police? And fourth, were we pushing the door? Were we pushing the door? तर ह्याचे जे आन्सर आहेत ते नेहमी व्हर्बल क्वेश्चन्समध्ये असतात आणि आन्सर जे आहे ते नेहमी एसनो टाईपमध्ये असतात. आता WH क्वेश्चन. आता WH क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात WH वर्डने होते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट, वाय, वेन, वेअर, हू, होम, हुज, विच, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, हाऊ लॉंग. तर यापैकी जे जे शब्द WHने सुरू होतात आणि त्या वाक्याला WH टाईप क्वेश्चन आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता WH क्वेश्चनची सुरुवात जी आहे ते नेहमी WH वर्डने होते. बघा, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस S फॉर सब्जेक्ट प्लस MV फॉर मेन वर्ब अँड अदर वर्ड्स. आणि नेहमी इंटरोगेटिव्ह क्वेश्चन्स ज्यावेळेस तयार केला जातो त्यावेळेस लास्टमध्ये आपण जो क्वेश्चन मार्क असतो तो दिला पाहिजे. कारण का बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्याकडून ते राहून जातं आणि जे क्वेश्चन मार्क असतात, पंक्च्युएशन मार्क आहेत, त्याला मार्क्स असतात. म्हणजे स्कोरिंगच्या बाबतीत जर बघितलं तर प्रत्येक छोट्या ना छोट्या गोष्टी पाहिल्या जातात. फॉर एक्झाम्पल, आता बघा पहिलं कुठलं आहे, व्हेअर एम आय प्लेईंग क्रिकेट? व्हेअर एम आय प्लेईंग क्रिकेट? सेकंड, when was he not asking the teacher? When was he not asking the teacher? Third, why did they call the police? Third, why did they call the police? Four, how were we pushing the door? Third, आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस बघा, तर जी उद्गारवाचक वाक्य, जे उद्गारवाचक वाक्याच्या सुरुवातीस नेहमी व्हॉट आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह व्हॉट किंवा हाऊ हे शब्द वापरलं जातं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये व्हॉट किंवा हाऊ हा शब्द वापरला जातो आणि शेवटी जे असतं ते उद्गारवाचक चिन्ह, आपण त्याला म्हणू शकतो एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क कसं आहे ते लक्षात घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बघा, एक्सक्लेमेशन मार्क महत्त्वाचा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये. त्याच्यामध्ये क्वेश्चन नसतो, उद्गारवाचक चिन्ह आहे, त्याच्यामध्ये एखादं उद्गारवाचक चिन्ह दाखवलं जातं. बघा, व्हॉट प्लस अ प्लस विशेषण प्लस नाउन नाउन बघा नाम प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेशन मार्क. सेकंड, हाऊ प्लस क्रिया विशेषण. आता व्हॉट नंतर अ आणि नंतर विशेषण आलं, पण खालच्या सेंटेन्समध्ये आपण पाहू शकतो हाऊ प्लस क्रिया विशेषण प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेशन मार्क. एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये बऱ्याचदा येतात आणि ते एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. व्हॉट काय आहे, WH वर्ड. अ
आर्टिकल. ब्युटिफुल जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. फ्लॉवर आपण म्हणू शकतो नाऊन. अँड सब्जेक्ट कुठला आहे? इट. अँड लास्ट इज हे काय आहे? वर्ब आहे. आणि शेवटी जे येतं एक्सक्लेमेशन मार्क येतो. आणि त्याचबरोबर नेक्स्ट सेंटेन्स, हाऊ ब्युटिफुल इट इज. खरोखर ते किती सुंदर आहे. मग ह्याच्यासाठी कुठले शब्द वापरले जातात? ॲज अ व्हॉट, हाऊ, व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज, एक्सक्लेमेशन मार्क, व्हॉट अ ब्युटिफुल कॅप इट इज. अँड लास्ट सेंटेन्स, हाऊ लकी यू आर. हाऊ लकी यू आर. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बघा. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स याचा अर्थ काय? तर आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य. आता होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आणि नकारार्थीसुद्धा आज्ञार्थी वाक्य असतं. तर ज्या वाक्याची किंवा आज्ञार्थी वाक्याची सुरुवात नेहमी कशाने होते? तर मुख्य क्रियापदाने होते आणि शेवटी जो आहे तो पूर्णविराम असतो. बघा अजून एकदा सांगते. होकारार्थी जे आज्ञार्थी म्हणजे होकारार्थी आज्ञार्थी वाक्याची सुरुवातीस नेहमी मुख्य क्रियापदाने सुरुवात होते आणि शेवट जो आहे तो पूर्णविराम असतो. आता फॉर एक्झाम्पल मेन व्हर्ब बघा. मेन व्हर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म प्लस अदर वर्ड्स किंवा दुसरे शब्द. त्याच्यामध्ये बघा ब्रिंग वॉटर. ब्रिंग जे काय आहे? मेन व्हर्ब आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे? वॉटर. ॲज अ गो टू स्कूल, पुश द डोअर, रीड अ बुक, स्पीक इन इंग्लिश, हेल्प द पुअर. ब्रिंग वॉटर, गो टू स्कूल, पुश द डोअर, रीड अ बुक, स्पीक इन इंग्लिश, हेल्प द पुअर. तर प्रत्येक जे वाक्याची सुरुवात जी आहे ती होकारार्थी आज्ञार्थी वाक्याने सुरुवात होते, पण नेहमी मुख्य क्रियापदानेच होते आणि शेवटी काय आहे? पूर्णविराम आहे, फुल स्टॉप आहे. तर अशा प्रकारे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण पाहिलं, होकारार्थी पाहिलं. आता निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर नकारार्थी आज्ञार्थी वाक्य असतं तर त्याच्यामध्ये नेहमी डोंट, डू नॉट घेतले असता नकारार्थी आज्ञार्थी वाक्य तयार होते. बघा नकारार्थी आज्ञार्थी वाक्य असतं ते नेहमी त्या वाक्याची सुरुवात कशाने होते? तर डोंट किंवा डू नॉट हे जर वर्ब आपण घेतलं तर त्याच्याने नकारार्थी आज्ञार्थी वाक्य तयार होते. तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे? डोंट ऑर डू नॉट प्लस मेन व्हर्ब फर्स्ट, यालाच म्हणलं जातं मुख्य क्रियापदाचे पहिले रूप, प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. आता एक्झाम्पल पाहू शकतो आपण. डोंट ब्रिंग वॉटर. बघा डोंट ब्रिंग वॉटर म्हणजे आहे त्या सेंटेन्सचं आपण काय केलं? निगेटिव्ह सेंटेन्स केलं, पण निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह केलं. डोंट ब्रिंग टू वॉटर फक्त आपण मेन वर्ब आहे त्याला गृहीत धरून आपण डू नॉट और डोंट वापरलं. डोंट गो टू स्कूल, डोंट पुश द डोअर, डोंट रीड अ बुक, डोंट स्पीक इन इंग्लिश अँड डू नॉट हेल्प द पुअर. तर आतापर्यंत आपण काय पाहिले की कशा प्रकारचे सेंटेन्सेस, कुठल्या प्रकारचे सेंटेन्स देर आर 4 टाईप्स. असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह, वर्ब. आणि इंटरोगेटिव्हमध्ये देर आर 2 टाईप्स. वर्बल क्वेश्चन, WH वर्ड्स आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य बदलताना आपल्याला जे बदल करावे लागतात ते आपण पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी जे रिपोर्टिंग वर्ब आहे. मग डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल होत असताना त्याच्यामध्ये रिपोर्टेड स्पीचमधील वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टेड आपल्याला वर्ब घ्यावं लागतं. म्हणजे तो वाक्याचा प्रकार कुठला आहे त्याच्यानुसार तो आपल्याला वर्ब घ्यावा लागतो. जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला रिपोर्टेड वर्ब कुठला आहे. जर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला वर्ब कुठला आहे, तर त्याच्यानुसार डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना घ्यावं लागतं. कंजंक्शन. तर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य बदलताना रिपोर्टेड स्पीचमधील किंवा वाक्याच्या प्रकारानुसार काय घेतलं जातं? कंजंक्शन घेतलं जातं. बघा आपण अजून त्याला काय म्हणू शकतो? ॲज अ
कनेक्टेड वर्ड्स. नेक्स्ट प्रोनाउन. बघा, पहिलं जे आहे ते रिपोर्टिंग वर्ब, सेकंड जे आहे ते कंजंक्शन, थर्ड जे आहे ते प्रोनाउन्स. आता सर्वनाम. तर डायरेक्ट स्पीचमधून जे इनडायरेक्ट स्पीचमधील किंवा वाक्य बदलताना जे प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, एक्झाम्पल अनुक्रमे किंवा त्याच्यानुसार बदल होतात. आता वर्ब जो आहे तो डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य बदलताना जे रिपोर्टिंग वर्ब आहेत ते जर समजा भूतकाळात असेल तर रिपोर्टेड स्पीचमधील क्रमाने किंवा